आज आहे शुक्रवार आणि आज वीकेंड सवारचं शूटिंग तिकडे चालू असणार आहे बिग बॉस सेटवरती. आणि आपण पाहिलं असेल की कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं अश्नूर कौरने जेव्हा तिचा लाल कलरचं पाण्याचं भांडं तानिया मित्तलनी उडवून लावलं होतं, तिथे साईडला प्रणित मोरे पण होता आणि अश्नूर कौरच्या मागच्या बाजूला कुठेतरी तानिया मित्तल ही उभी होती. ती कॉर्नरला होती, तिचे केसही होते अशा साईडनं, तर नक्कीच तिला ती दिसली नसणार. पण मला माहिती तिने गेस केला असेल ती मागे आहे वगैरे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा की गेस केलं की तानिया मागे आहे आणि म्हणून ती जी लकडी होती खांद्यावरती दिलेली फळी ती जोरात अशी भिरकवली की तिने बराच वेळ ती खांद्यावरती ठेवूनच होती. ऑलरेडी थर्ड राऊंड होता तो, तर एवढा वेळ ठेवलेलं जे तिचं फ्रस्ट्रेशन होतं, एवढा वेळ ठेवलेला असल्यामुळे मे बी अर्धा तास पण झालेला असू शकतो, कारण तो तिसरा राऊंड होता आणि प्रत्येक राऊंड हा 15 मिनिटाचा होता. म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठेतरी अर्धा तासापेक्षा जास्त ती फळी तिच्या खांद्यावरती होती. आणि जेव्हा तिच्या त्या बाउलमधलं लाल पाणी उडवून टाकण्यात आलं तेव्हा तिचा जो हौसला होता, तेव्हा तिचं जे पेशन्स होतं हे तुटलं आणि तिने ती फळी भिरकावून लावली. तर ती कॉर्नरला उभ्या असलेल्या तानिया मित्तलला लागली. आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचं मुद्दा कसा उठवायचा, कुठल्याही गोष्टीचं न बोलता समोरच्याला आपल्याला खूप मोठा त्रास झाला, आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम झाला हे कसं दाखवून द्यायचं हे तानिया मित्तलला खूप चांगलं जमतं. प्रत्येक वेळी ती कुठल्याही कारणाने फुटेशी घेतच असते. थोडंफार नक्की लागलं असणार आहे तिला, परंतु एवढे जास्त नक्की नसेल लागलं असं मला वाटतंय की खूप मोठी हिंसा ह्या प्रकरणामध्ये तिला घेण्यात यावं. कारण समोरासमोर बघून एखादा इंटेन्शनली मारणं किंवा समोर तोच व्यक्ती आहे हे बघून त्याला मारणं अनइंटेन्शनली झालेलं एक प्रकारे कृत्यही असू शकतं. एक बेनिफिट हा डाऊट हा अश्नूरला नक्की भेटायला पाहिजे की इथे तुम्ही कन्फर्म नाही आहात की तिने ही हिंसाच केली आहे ही आणि इंटेन्शनली केलेली आहे. फिल्म विंडोवरती आलेल्या अपडेटनुसार बिग बॉस 19 मधून अश्नूर कौरला एव्हिक्ट करण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित माहितीच असेल, काल झालेल्या त्या अश्नूर कौरने फिरकवलेल्या त्या फळीमध्ये तानिया मित्तल ही रक्तबंबाळ झाली, चक्कर येऊन पडली, तिला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं आणि तानिया मित्तल ही अक्षरशः गंभीर जखमी असल्यामुळे खूप मोठी हिंसा ही अश्नूरकडून करण्यात आली आणि त्याच रिझनवरती कदाचित अश्नूर कौरीला एव्हिक्ट करण्यात आलं. मजाक करतोय, कारण रिझन आपल्याला कळतील, सांगूच आपण. परंतु अश्नूर कौरला एव्हिक्ट करण्याची न्यूज एवढ्या लवकर आले तर नक्कीच विकेंडचा वार चालू व्हायच्या अगोदरच हे झालेल्या गोष्टी असाव्यात. कारण साधारणतः 1 तासापूर्वी म्हणजे ऑलमोस्ट 4.5-5 तास ही न्यूज फिल्म विंडोवरती पब्लिश करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये लास्ट टाइम 4-5व्या आठवड्यामध्ये प्रणित मोरेला सुद्धा यांनी एव्हिक्ट केला होता. पार त्याला एव्हिक्शन करून घरी पण दाखवला होता, इंटरव्ह्यू पण दाखवले होते. तर कधी कधी ह्या न्यूज मुद्दामहून पण पसरवल्या जातात, परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा सोर्सकडून जी बातमी येते की ती एव्हिक्ट झालेली आहे. तुम्ही एपिसोड बघितला असेल तानिया मित्तल आणि अश्नूरचा जो प्रसंग होता, जेव्हा तिच्या बाउलमध्ये लाल पाणी उडवण्यात आलं तेव्हा नंतर तिने ती फळी जी भिरकावली. सिन्सिअरली तुमचं मत मांडा, कुठल्याही बायसनेसची गरज नाही. तुम्हाला तानिया योग्य वाटत असेल तानियाचं मांडा, अश्नूर योग्य वाटत असेल अश्नूरचं मांडा. पण जे माझं ऑब्झर्वेशन आहे, झालं ते चुकीचं झालं. तानियाला लागलं पण असेल थोडंफार, नक्की फळी लागली तर लागलं असेल, परंतु कुठेही अश्नूरने ते समोरासमोर बघून ते न केलेलं असल्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट हा अश्नूरला दिला गेलाच पाहिजे. ह्या मुद्द्यावरती तिला एव्हिक्ट करणं हे मला तरी कुठेतरी अनफेअर वाटतं. तिला तुम्ही बॅशिंग करू शकता, ओरडू शकता, बोलू शकता, तू बघून हे करायला हवं होतं. कुठेतरी तुला कळलं पाहिजे की साईडला कोणी आहे का कोणी नाही का, असं बघून तू व्यवस्थित ठिकाणी ती फेकली पाहिजे. हे इंटेन्शनली केलं असं म्हणणं मला तरी कुठं फेअर वाटत नाहीये. भले तिच्या मनात कुठल्या तरी भागामध्ये तो असेल इंटेन्शनली करणं, पण कुणाच्या मनात काय चाललंय हे आपण शोधू नाही शकत आहे. एखाद्याच्या मनात काय चाललंय याच्यावरून तुम्ही प्रूव्ह नाही करू शकत की त्याने ते इंटेन्शनली केलंय. त्यासाठी तुम्हाला जे तुमच्या डोळ्याने दिसतंय ते फॅक्ट्स चेक करणं नक्की गरजेचं आहे. कुठेतरी हे आउटस्मेटच्या वोटिंगनी वगैरे पण झालंय का हे पण आपल्याला पाहावं लागेल. पाहूया काय अपडेट्स येतात, त्यानुसार आपण बोलूच या. बाकी अश्नूर कौरबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. ती जर एव्हिक्ट झाली असेल तर ते योग्य झालं अयोग्य झालं? तिचं आणि तानिया मित्तलचा जो इन्सिडेंट होता याच्यामध्ये तुम्हाला अश्नूर चुकीची वाटते का? अश्नूरने ते इंटेन्शनली केलं की नॉन इंटेन्शनली ते झालंय, त्यामुळे त्याला एक चान्स द्यायला हवा होता. कारण कुठे ना कुठेतरी अश्नूरला आत्ता तरी वोटिंग नक्की येत होतं, कुठे ना कुठेतरी टॉप 4 टॉप 3 मध्ये तिला वोटिंग येत असल्यामुळे तिला पुढे जाण्याचे चान्सेस अगदी होते. परंतु तुम्हाला असं वाटतंय का बिग बॉसने जाणून बुजून पहिल्यापासून अश्नूरला टार्गेटमध्ये ठेवलंच होतं? अभिषेकच्या वेळी पण मी तुम्हाला म्हटलं की बिग बॉसला अभिषेकला काढायचंच नव्हतं, अभिषेकला अश्नूरला काढायचं होतं. कुठेतरी त्यांना अश्नूरकडून कंटेंट तेवढा मिळत नव्हता आधीपासून, आणि त्याचप्रमाणे आत्ता हा मुद्दा पकडून अश्नूरवरती खेळी करण्यात आली असावी का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.